श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, शहरं, निमशहरं आणि ग्रामीण भाग अशा पद्धतीनं आपण सर्वत्र राहत असतो, आपण वास्तव्य करत असतो. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगानं शहरामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये ज्या ठिकाणी नगरपालिका नगरपरिषद असतात अशा ठिकाणी जे अनेक प्रभावीपणे काम करणारे अधिकारी आपले महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काम करत असतात. आणि या विषयाच्या अनुषंगानं आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे सौभाग्यवती निर्मला राशीनकर यमगर या मॅडमना. मॅडम, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोतेहो, सौभाग्यवती निर्मला राशीनकर यमगर या मुख्याधिकारी वर्ग 1 म्हणून पलूस नगर परिषद जिल्हा सांगली या ठिकाणी प्रभावीपणे कार्यरत आहेत. मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की सौभाग्यवती निर्मला राशीनकर यमगर ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या माजी कृषी पदवीधर आहेत. अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागामध्ये त्याने आपलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर इथल्या त्या सुपुत्री आहेत. त्या आपल्याच नगरीमधून या ठिकाणून महाराष्ट्र शासनाच्या लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सन 2013मध्ये त्या मुख्याधिकारी या पदावरती त्यांची निवड झालेली आहे. आणि अतिशय आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम ते आज प्रशासनाच्या माध्यमातून उभं करताना आपल्याला दिसत आहेत. अगदी त्यांच्याच मुखातून आज आपण श्रवण करणार आहोत, जाणून घेणार आहोत की नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी जे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत याविषयीचे आपण जाणून घेऊयात. मॅडम, सुरुवातीला मला आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की आत्तापर्यंत मुख्याधिकारी म्हणून आपली निवड झाल्यानंतर कोणकोणत्या नगरपालिकेमध्ये आपण कामास सुरुवात केली? सर, प्रथमतः मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपली मनापासून आभारी आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असतानाच हे निश्चित होतं की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन अधिकारी व्हायचं. तर 2013मध्ये राज्यसेवा जी झाली होती त्याच्यातून माझं सिलेक्शन झालं. त्यावेळेला मी मुख्याधिकारी वर्ग 2 म्हणून माझं सिलेक्शन झालं होतं. आणि पहिलं पोस्टिंग मला यवतमाळ जिल्ह्यामधली आर्णी नगर परिषद ह्या ठिकाणी मिळालं. तिथं 3 वर्ष काम केल्यानंतर मला दुसरं पोस्टिंग यवतमाळ जिल्ह्यातलीच पुसद नगर परिषद, जी त्या जिल्ह्यातली सर्वात मोठी नगर परिषद समजली जाते, त्या ठिकाणी मी काम केलं. तिसऱ्यांदा माझं तिथं 3 वर्ष काम केल्यानंतर मला तिसरं पोस्टिंग पुणे जिल्ह्यातली दौंड नगर परिषद या ठिकाणी मिळालं. आणि तिथलं टेन्युअर 3 वर्षाचं संपल्यानंतर मी आता सध्या पलूस नगर परिषद जिल्हा सांगली या ठिकाणी आता कार्यरत आहे. अगदीच. नगरपालिका म्हटलं की थोडंसं लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अशी कुठेतरी दुहेरी एकाच रथाची 2 चाकं या पद्धतीनं कामकाज असतं. आपला काय अनुभव होता? सर, मला ह्या 4ही ठिकाणी काम करताना अतिशय सकारात्मक अनुभव नगरसेवकांचाही आलेला आहे. वेगवेगळ्या पक्षांची प्रत्येक ठिकाणी बॉडी होती, परंतु काम करण्यामध्ये सगळेच जण प्रचंड सक्षम होते ह्या नगर परिषदांमध्ये. ह्या निमित्तानं मी पुन्हा खरोखर एक गोष्ट निश्चितपणे सांगू इच्छिते की नगर परिषदा ह्या 100% राजकीय आणि प्रशासकीय ह्या 2 चाकांवरती चालत असतात. कोणतंही एक चाक पुढे जाऊन नाही चालत. म्हणजे केवळ प्रशासनाने पुढे जायचं आणि इतरांना आपण विश्वासात घेणार नाही तर त्या शहराचा विकास होऊ शकत नाही. किंवा दुसरी बाजू अशी असते की केवळ पदाधिकाऱ्यांनी पुढे जायचं आणि अधिकाऱ्यांना सोबत घ्यायचं नाही, तर ह्याही परिस्थितीमध्ये त्या शहराचा विकास होऊ शकणार नाही. आज रोजी आपण जी शहरातली नावाजलेली राज्यातली जी नावाजलेली शहरं बघतो त्या ठिकाणी ही दोन्ही चाकं बरोबरीनं चालतात, म्हणून ती शहरं आत्ताचा स्वतःचा दर्जा प्राप्त करू शकलेली आहेत. तर नगरपालिकांच्या माध्यमातून माझा अनुभव हाच आहे किंवा माझं सांगणंही हेच आहे की राजकीय आणि म्हणजे पदाधिकारी आणि अधिकारी हे जे 2 चाकं आहेत ही समांतर आणि एकाच दिशेनं चालली पाहिजे, एकाच वेगानं चालली पाहिजे, तरच ते शहर समृद्धीच्या दिशेनं जातं. अन्यथा ते शहर प्रचंड मागासलेलं असतं. म्हणजे फक्त शहर म्हणावं लागतं त्याला, परंतु तशी परिस्थिती त्या शहरामध्ये तयार होत नाही जोपर्यंत ह्या 2 चाकं बरोबरीनं चालत नाहीत. अगदीच. श्रोतेहो, आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि आपल्याशी संवाद साधत आहेत सौभाग्यवती निर्मला राशीनकर यमगर मॅडम, मुख्याधिकारी वर्ग 1 पलूस नगर परिषद जिल्हा सांगली. मॅडम, आपण अतिशय छान पद्धतीनं लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या
प्रशासनाचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये सांगितलेला आहे. शहरामध्ये राहत असताना किंवा नागरिकांच्या दृष्टीनं नागरिक सुविधा देणं फार महत्त्वाचं असतं. या माध्यमातून नगरपालिका काम करत असते किंवा नगर परिषद काम करत असतं. कोणकोणत्या प्राधान्यक्रमानं असणाऱ्या सुविधांना प्राधान्य देणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? नागरी सुविधांमध्ये ज्या नगर परिषदांचा मूलभूत कर्तव्याचा भाग आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की दिवाबत्तीची सोय केली पाहिजे, पाण्याची सोय केली पाहिजे आणि आरोग्यासाठी गटर ह्या गोष्टीची सोय केली पाहिजे. थोडक्यात म्हणजे वॉटर, मीटर आणि गटर ह्या 3 गोष्टींवरती कुठलीही नगर परिषद काम करते. रादर ती भविष्यातही काम करत राहणार आहे. पण आज रोजी जर थोडासा शहरांचा अभ्यास केला तर शहराची सर्वात मोठी समस्या कुठल्याही शहराची ही कचरा हा विषय आहे. आमचे स्वतःचे जे कृषी पदवीधर वरिष्ठ अधिकारी आहेत रामदासजी कोकरे यांचा थोडासा आदर्श जवळपास सगळेच मुख्याधिकारी स्वतःच्या समोर ठेवतात. त्यांनी ज्या पद्धतीने घनकचरा व्यवस्थापन ह्या विषयावरती काम केलेलं आहे त्यांचाच थोडासा दृष्टिकोन नजरेसमोर ठेवून मी स्वतःसुद्धा काम करत आहे. तर मला स्वतःलाही हा विषय प्रचंड आवडतो आणि ह्याच्यामध्ये आम्ही पलूस नगर परिषदेचा थोडासा मी म्हणेन की ज्या वेळेला आमचं पोस्टिंग त्या ठिकाणी झालं होतं त्यावेळेला नवीन नगर परिषद होती, 2016ला स्थापन झालेली. थोडंसं शून्य काम आमचं होतं त्या कचरा ह्या क्षेत्रामध्ये. तर आम्ही स्वतः रस्त्यांवरती फिरून आमचा स्वतःचा स्टाफ, आमचे नगरसेवक आम्ही फिरून लोकांना प्रवृत्त केलं की त्यांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा. सुका कचरासुद्धा कशा पद्धतीने विभागून द्यावा, म्हणजे काचा वेगळ्या द्याव्यात, कपडे वेगळे द्यावे, चप्पल वेगळी द्यावी, प्लास्टिक वेगळं द्यावं. हे स्वतः लोकांचं ज्या वेळेला आम्ही लोकांना समजावलं, लोकांना विनंती केली, तर आज रोजी मी अभिमानानं सांगेन की 70 ते 80% आम्ही ह्या वर्गीकरणापर्यंत पोहोचलो आहोत. नागरिकांपर्यंत आम्ही हा संदेश देण्यात यशस्वी झालो आहोत की कचरा वेगवेगळा कसा दिला पाहिजे. आणि त्याच्यावरती आमची नगर परिषद हा ओल्या कचऱ्यावरती कंपोस्ट तयार करते. मला सांगायला खूप आनंद वाटतो की पलूस हे कृषी क्षेत्रामधले मध्ये सुद्धा अग्रेसर असणारं नाव आहे. वेगवेगळे प्रयोग पलूस शहरानं कृषी क्षेत्रामध्ये केलेले आहेत. स्वतःची द्राक्ष शेती, स्वतःची ऊस शेती ह्यामध्ये पलूसचं नाव अग्रेसर आहे. तर आमचं जे कंपोस्ट आहे तर हे कधीही पडून राहत नाही, ओल्या कचऱ्यापासून तयार झालेलं. पलूसचे जे शेतकरी आहेत ते आमचं स्वतःचं नगर परिषदेनं ओल्या कचऱ्यापासून तयार केलेलं कंपोस्ट खरेदी करता आणि त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम आम्हाला मिळालेले आहेत. तर स्थानिक ज्या नर्सरी आहेत, द्राक्ष शेती आहे त्यासाठी आमचं कंपोस्ट वापरलं जातं. ह्या निमित्तानं मी स्वतः किती चांगलं काम केलंय किंवा अन्य कुणी किती चांगलं काम केलंय हा सांगणं माझा उद्देश मुळात नाहीये. माझा उद्देश ह्या निमित्तानं जे नागरिक ही गोष्ट ऐकत असतील त्यांच्यासाठी सांगणं आहे की ही जी समस्या आहे कचऱ्याची ही खूप छोटीशी समस्या नाहीये. ही सोडवण्यासाठी केवळ प्रशासन किंवा पदाधिकारी काम करतील अशी अपेक्षा न ठेवता नागरिकांनी स्वतः आपल्या घरात येणारा कचरा कसा कमी होईल, घरात येणारं प्लास्टिक कसं कमी होईल ह्याच्यावरती भर द्यावा. आपली स्वतःची कापडी पिशवी आपण जवळ बाळगावी आणि स्वतःच्या घरात जे काही ओला कचरा आपण तयार करतो, किचन वेस्ट जी सर्वाधिक असते शहरांमध्ये, त्याच्यावरती स्वतः प्रक्रिया करायला उद्युक्त व्हावं. आणि जर आपल्याला ते शक्य नसेल तर किमान आपण आपला स्वतःचा ओला आणि सुका कचरा वेगळा देऊन त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला मदत करावी. कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था काम करतात. परंतु जोपर्यंत नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद ह्याच्यामध्ये येत नाही तोपर्यंत कुणीही ह्याच्यात चांगलं काम करू शकत नाही. जर भविष्याच्या दृष्टीनं, आपल्या मुलांचा भविष्याच्या दृष्टीनं विचार केला तर प्रत्येकानं आपला कचरा वेगळा दिला पाहिजे आणि त्याच्यावरती प्रक्रिया एकतर स्वतः करावी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला प्रक्रिया करण्यासाठी ती द्यावं, हे ह्या निमित्तानं मी आवाहन करते. अगदीच. श्रोतेहो, आपण ऐकत आहात सौभाग्यवती निर्मला राशीनकर यमगर मॅडमना, मुख्याधिकारी वर्ग 1 पलूस नगर परिषद जिल्हा सांगली. आणि मॅडमनी सांगितले, मॅडम आपण बोलता बोलता प्लास्टिकचा उल्लेख या ठिकाणी केला. आणि माझं स्वच्छ सुंदर शहर ही संकल्पना पण आपण शहरामध्ये राबवत असतो. प्लास्टिकच्या संदर्भात अजूनही जनजागृती करणं गरजेचं आहे. माझी वसुंधरा हे अभियान राबवत असताना आपली शहरं कुठेतरी प्लास्टिकयुक्त झाल्यासारखं वाटत असतं. या दृष्टिकोनातून ऑनलाईन चॅनल असेल, व्हॉट्सअप चॅनल असेल किंवा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकणारे जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत, काय सांगता येईल आपल्या नागरिकांना? प्लास्टिक ही अशी गोष्ट आहे ना जिचा निचरा होणं जवळजवळ अशक्य आहे. पण प्लास्टिकपासून आपण लांबही जाऊ शकत नाही. बहुतांश गोष्टी ह्या आता प्लास्टिक कंटेनर्समध्येच आपल्याला येतात.
पण प्लास्टिक घेताना आपण ज्या वस्तूला हात लावतो प्लास्टिकच्या, ती घेताना हा विचार करावा की हे विघटनशील आहे किंवा नाही, किंवा ह्याच्यावरती कुठली प्रक्रिया होऊन ह्याचं विघटन होणं शक्य आहे किंवा नाही. जर ते शक्य असेल तर अर्थातच आपण त्यापासून लांब जाऊ शकत नाही, ते आपल्या घरात येणारच आहे, पण ते अशा ठिकाणी आपण द्यावं ज्याचं विघटन होईल. विघटन होणारच नाही असा कचरा मात्र आपण आणू नये. जसं की 50 मायक्रॉनच्या खालची जी प्लास्टिक बॅग आहे, कॅरी बॅग आहे, जी आपण सर्रास सगळेजण वापरतो, फ्रूट स्टॉलवरती आपल्याला सहज ती अवेलेबल होते, कुठल्याही फूड स्टॉलवरती अवेलेबल होते, तर ती आपण शक्यतो टाळावी. शक्यतो म्हणण्यापेक्षा टाळावीच, जिचं विघटन होत नाही. पुन्हा दुसऱ्या गोष्ट नागरिकांकडून किंवा कुणाकडूनही सहज घडते, आपण प्लास्टिक घरात आणतो आणि तिचं रॅपर कुठल्याही ड्रेनेजमध्ये टाकून देतो. तर जेव्हा केव्हा ह्या ड्रेनेज क्लीन केल्या जातात, त्यात येणारं जे प्लास्टिक आहे, त्यात येणाऱ्या ज्या प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत, त्या मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था तिच्यावरती प्रक्रिया करू शकत नाही, कारण ते खराब प्लास्टिक आहे, तिचा कुठे यूज होत नाही. तर ते कायमस्वरूपी पृथ्वीवरती तशाच परिस्थितीमध्ये राहण्याची शक्यता अधिक असते. तर ह्या निमित्तानं मी हे सांगेन की आपल्या घरातच ते कमी येईल याची प्रत्येकानं खात्री बाळगावी. अगदीच. या माध्यमातून सर्व श्रोते आपण सभापती निर्मला राशीनकर यमगर मॅडमना आपण ऐकत असाल तर त्यांनी सांगितलेला महत्त्वाचा संदेश आहे, हे आपण राखणं गरजेचं आहे आणि आपलं पर्यावरण हे स्वच्छ आणि सुंदर राखण्यामध्ये आपण हातभार लावणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून आता उन्हाळा जर बघितलं तर पाण्याचं दुर्भिक्ष होताना जाणवतं. पाण्याचा जपून आणि व्यवस्थित कार्यक्षम वापर करणं हे सुद्धा गरजेचं आहे. नळाचं पाणी, प्यायचं पाणी येत असतं, पण नागरिक ह्याचा सुयोग्यरीतीनं वापर करताना दिसत नाहीत. या दृष्टिकोनातून नागरिकांना आपण काय आव्हान कराल? बघा, प्रत्येक नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वतःची वॉटर सप्लाय स्कीम असते, ती वेगवेगळ्या MLDsमध्ये असते. हे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी ना नगर परिषदांना खूप खर्च होत असतो. मुळात पहिल्यांदा तुमच्या जे काही स्रोत असेल, तुमच्या नदी पात्रातून पाणी तुमच्या शहरामध्ये येणं आणि मग त्याचं शुद्धीकरण करणं हे नगर परिषदेसाठी प्रचंड खर्चिक आहे, जेणेकरून त्याचं विद्युत बिल, त्याच्यानंतर WTP म्हणजे जिथं आपण त्याची प्रक्रिया करतो त्या ठिकाणी जे काही केमिकल्स वापरले जातात त्याचाही खर्च प्रचंड आहे. आणि नगर परिषद हे पाणी ना पिण्यासाठी म्हणून देत असते, परंतु बहुतांश शहरामध्ये हे कुठल्याही एका शहराचं उदाहरण नाही, तर जवळजवळ सगळ्या शहरांमध्ये नागरिकांना ही सवय आहे की हे प्रक्रिया केलेलं पाणी आपण आपलं घर धुण्यासाठी आणि रस्ता धुण्यासाठी वापरतो. मुळात जे काही रस्ते नगर परिषद क्षेत्रामध्ये असतात ते सगळे डांबरी रस्ते असतात, तर त्यांना ते पाण्याला टॉलरेट करत नाहीत. आपल्या घरासमोरचा रस्ता आपणच पाणी मारून खराब करत असतो आणि पुन्हा मग आपण त्या स्थानिक स्वराज्य संस्थेलाच दूषणं देतो की आपण खराब दर्जाचा रस्ता केला किंवा माझ्या घरासमोर रस्ताच नाही. त्यावेळेला नागरिकांनी हा विचार करणं आवश्यक आहे की ह्या रस्त्यावरती मीच पाणी मारलेलं आहे की जे पिण्यासाठी नगर परिषदेनं अवेलेबल करून दिलं होतं. तर पिण्यासाठी आपण कितीही पाणी वापरा, परंतु कृपया ते पाणी रस्ता धुण्यासाठी वापरू नये, ह्याची हमी नागरिकांनी घेतली पाहिजे, कारण ती प्रक्रिया अतिशय खर्चिक आहे आणि नगर परिषदेचा त्याच्यासाठी खूप खर्च होत असतो. अगदीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात निर्मला राशीनकर यमगर मॅडमना, आणि अगदी मनापासून त्यांनी नगरपालिकेच्यामध्ये काम करत असताना, नगर परिषदेमध्ये काम करत असताना अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेले आहेत. नागरिकांना ते आव्हान करत आहेत. मॅडम, गेल्या जवळजवळ 12 वर्षापासून आपण नगरपालिकेच्या माध्यमातून काम करत आहात. हे काम करत असताना, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना, अनेक काम करत असताना आपल्याला काही सुखद अनुभव येत असतात, काही आठवणीत राहतील अशा पद्धतीचे प्रसंग आपल्या या कार्यकालामध्ये आले असतील. आमच्या श्रोत्यांसाठी असा एखादा विशद करता येईल प्रसंग? हां, निश्चित करता येईल. दौंड नगर परिषदेमध्ये ज्या वेळेला मी मुख्याधिकारी होते त्यावेळेला बघा, नगर परिषदा ह्या जन्मापासून मृत्यूपर्यंत नागरिकांच्या जीवनाशी निगडीत असणारी एक संस्था असते. तर मला एका 88 वर्षांचे वृद्ध होते, त्यांचा एक फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की मी गेल्या महिन्यापासून जन्म दाखल्यासाठी प्रयत्न करीत आहे माझ्या, आणि माझा थोडासा मार्ग चुकला होता. मी तहसील कार्यालयामध्ये ह्याची चौकशी करत होतो आणि मला नुकतंच समजलं की हे जन्म दाखले नगर परिषदा देतात. तर मी 88 वर्षांचा आहे, मी मुंबईत राहतो आणि माझा स्वतःचा जन्म दाखला मला मिळत नाही आहे आणि मला मुलगा नाही आहे, मला मुलींकडे जायचं आहे परदेशात. तर मला माझा जन्म दाखला आवश्यक आहे, मला तो तुमच्याकडून मिळेल का? तर आम्ही लगेच आमचे जे जुने रजिस्टर होते ते शोधले, त्याच्यामध्ये योगायोगाने आम्हाला त्यांचा जन्म दाखला मिळाला आणि तो आम्ही त्यांना लगेच स्पीड पोस्टनी पाठवून दिला. तो 3 दिवसांमध्ये त्यांना पोहोचला.
त्यानंतर त्यांचा मला फोन आला. अर्थात ही कृती फार साधारण होती, परंतु त्यांचा जो फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ज्या गोष्टीसाठी मी खूप फिरलो जन्मदाखल्यासाठी, तो मला 3 दिवसात माझ्या घरी येईल याची कल्पनासुद्धा नव्हती. तुम्ही तो स्वतः स्पीड पोस्टने मला पाठवला. ही माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट आहे. मुळात एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडून किंवा सरकारी ऑफिसकडून असं काही मदत मिळते किंवा इतक्या वेगानं काम होतं याच्यावरच माझा विश्वास बसत नाही आहे. तर मी तुमचे धन्यवाद देतो की तुम्ही मला माझ्या गरजेच्या वेळेला हा जुना दाखला मला मिळवून दिला. त्यासाठी त्यांनी मला धन्यवाद दिले आणि त्यांनी मला सांगितलं की माझा माणुसकीवरचा विश्वास जो डळमळीत झाला होता तो दृढ झाला. त्यावेळेला मी फार स्वतःचं कौतुक नाही, पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं की हा जो माणुसकीवरचा विश्वास तुमचा दृढ झाला, खरं म्हणजे तो मी काही नवीन काम केलेलं नाही आहे, पण हा विश्वास कायमस्वरूपी तुमच्या मनात राहावा आणि तुम्ही तो इतरांना सांगावा की अशा पद्धतीने सुद्धा लोक काम करतात, म्हणजे जेणेकरून खचून जाण्याचं किंवा जग वाईटच आहे असा काही दृष्टिकोन कुणाचा निर्माण होऊ नये. ह्यासाठी मी आपल्याला एक छोटीशी मदत केली. त्यावर त्यांनी जे समाधान व्यक्त केलं किंवा स्वतःच्या मुलींकडे जाण्याचा त्यांचा जो मार्ग मोकळा झाला होता, त्यामुळे मला स्वतःच्या कामाचा प्रचंड आनंद मिळाला. कारण रोज आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं करतो, पण ह्यातून जो काही फीडबॅक समोरच्या व्यक्तीचा येतो आणि तो आपल्याला जे समाधान देऊन जातो ते आपल्याला काम करण्याची शक्ती आपली दुप्पट करतो. अगदीच. श्रोतेहो, प्रशासन हे सुशासन व्हावं ही शासनाची भूमिका असते आणि अगदी सामान्य नागरिकांच्यासाठी सुद्धा मदतीचा हात पुढं करावा हे निर्मला राशीनकर यमगर मॅडम या मुख्याधिकारी या पदावरती काम करत असताना आणि एक समाजातील एक सामान्य माणसाच्या मनामध्ये एक माणुसकी जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे. एक कृषी पदवीधर म्हणून ते काम करत असताना एक आदर्श प्रशासक म्हणून कशा पद्धतीचा धडा त्यांनी घालून दिलेला आहे हेच त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. मॅडम, आपण 90.8 FM फुले कृषीवाणी स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अगदी व्यस्त वेळातून आपण ही खूप छान अशी मुलाखत दिलीत. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईन चॅनल, यूट्यूब चॅनल, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषीवाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. श्रोतेहो, सभागती निर्मला राशीनकर यमगर, मुख्याधिकारी वर्ग 1 पलूस नगर परिषद जिल्हा सांगली यांनी दिलेली आजची विशेष मुलाखत या ठिकाणी आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवय आपल्या सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार.